नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या आपल्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। मित्रांनो, 21 जुलैला राज्यसेवा पूर्व परीक्षेचा पेपर होत आहे आणि या परीक्षेची तयारी आपण सर्वच विद्यार्थी या ठिकाणी करत असणार आहात। लक्षात घ्या, 21 जुलैचा पेपर हा खूप जास्त या ठिकाणी सोपा असेल या भ्रमामध्ये तुम्ही राहू नका। कारण लक्षात घ्या, आयोगानं 2 वेळा परीक्षांची तारीख या ठिकाणी बदललेली आहे। तुम्हाला खूप सारा वेळ आयोगानं या परीक्षेची तयारी करण्यासाठी दिलेला आहे आणि म्हणून मग थोडासा ट्रिकी स्वरूपातील पेपर येण्याची संभावना इथे या ठिकाणी आहे। सर्वच विषयांमध्ये जर आपण पाहिलं तर इथे या ठिकाणी ट्रिकी प्रश्न तुम्हाला या ठिकाणी पाहायला जरूर या ठिकाणी मिळेल। तेव्हा मित्रांनो, रिव्हिजन वाढवा, मोठ्या प्रमाणावर क्वेश्चन पेपर या ठिकाणी सॉल्व करा। यूट्यूबच्या माध्यमातून जे जे काही महत्त्वाचे लेक्चर्स तुम्हाला उपलब्ध होत आहेत ते देखील तुम्ही या ठिकाणी पहा। या 20 दिवसांमध्ये खूप सारा अभ्यास तुम्हाला इथे या ठिकाणी करायचा आहे आणि हे करत असताना आपल्या तब्येतीची पण काळजी घ्यायची आहे। कारण लक्षात घ्या, इथं जर का या टप्प्यांवर जर तुम्ही इथं आजारी जर या ठिकाणी पडला तर तुम्ही जे काही वर्षभर मेहनत घेतलेली आहे ती सर्वच्या सर्व मेहनत ही वाया जाण्याची संभावना आहे। त्यामुळे बाहेरचं खाऊ नका आणि याचबरोबर तंदुरुस्त राहण्याचा देखील प्रयत्न करा। माइंड या ठिकाणी व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न करा। तर मित्रांनो, इतिहास या विषयात आपल्याला पैकीच्या पैकी मार्क मिळवायचे आहेत। राज्यसेवा पूर्व परीक्षेला समोर ठेवून एन्शियंट इंडिया, मिडिवल इंडिया, मॉडर्न इंडिया, समाज सुधारक या सर्वच घटकांवर महत्त्वाचे प्रश्न मी तुम्हाला इथे या ठिकाणी घेऊन आलेलो आहे। हे लेक्चर शेवटपर्यंत पहा। 15चे 15 प्रश्न, त्याची उत्तरं, त्याचं एक्सप्लेनेशन जरूर या ठिकाणी पहा आणि लेक्चर झाल्यानंतर आपल्या मित्रांना देखील आपल्या या लेक्चरची लिंक जरूर या ठिकाणी शेअर करा। तर सुरू करूया आजचं महत्त्वाचं सेशन। लक्षात घ्या, यापूर्वी आपण 200 प्रश्न पाहिले होते। आता इथून पुढे 201 पासून पुढचे प्रश्न आता आपण या ठिकाणी पाहणार आहोत। लक्षात घ्या, योग्य जोड्या जुळवा या प्रकारचा हा एक प्रश्न आपल्याला इथे दिसून येतो। आता बघा, अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला राज्यसेवेमध्ये इतिहास या घटकावर तरी पाहायला मिळेल की ज्यामध्ये दिलेले आहे सईपई, बुरुजहोम, जखेडा आणि इनामगाव। तर हे काय आहे, तर हे पाषाण युगातली महत्त्वाच्या साइट्स या ठिकाणी आहे। तर या साइट्स कुठे कुठे आहेत तर त्यांचं नाव व्यवस्थितरित्या पहा आणि या साइट्सचं काय नेमकं वैशिष्ट्य आहे ते समोर इथे या ठिकाणी दिलेलं आहे। तर जोडा जुळवा यावर हा प्रश्न या ठिकाणी आहे। लक्षात असू द्या की पाषाण युग जो आहे, स्टोन एज जो आहे, तर त्या स्टोन एजवर एक तरी प्रश्न जरूर या ठिकाणी असणार आहे आणि म्हणून मी मागच्या लेक्चर्समध्ये पण स्टोन एजवर एक प्रश्न दिला आणि आता पण मी तुम्हाला इथे या ठिकाणी स्टोन एजवर या ठिकाणी प्रश्न दिलेला आहे। आता बघा, सईपई जे इटावा मध्य प्रदेशामध्ये आहे तर त्याचं एक काय महत्त्वाचं वैशिष्ट्य या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटेल, तर इथं आपल्याला पाहायला भेटतं सईपई इटावामध्ये या ठिकाणी इथं तांब्याचा मत्स्य भाला सापडल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं। तर सईपई इटावामध्ये तांब्याचा मत्स्य भाला सापडलेला आहे, हा महत्त्वाचा मुद्दा नोट डाऊन करा। बुरुजहोम जर आपण या ठिकाणी पाहिलं तर ते काश्मीरमध्ये या ठिकाणी आहे। बुरुजहोम हे काश्मीरमध्ये आहे, पाषाण युगाची महत्त्वाची साइट्स आहे आणि याचं वैशिष्ट्य काय, तर इथं येथील लोक या ठिकाणी गर्तावासामध्ये राहत होते। आता गर्तावास काय होतं, तर लक्षात घ्या की काश्मीरमध्ये जी मोठी थंडी आहे तर त्या थंडीपासून सुरक्षा मिळवण्यासाठी लोक तिथं जमिनीमध्ये खड्डा खणत होते आणि त्या जमिनीमध्ये खड्डा खणून तिथे या ठिकाणी गुफा निर्माण करून तिथे या ठिकाणी राहत होते। त्याला या ठिकाणी गर्तवास म्हटलं जातं। तर हे कुठे होतं, तर बुरुजहोम मध्ये होतं, काश्मीरमध्ये। हा मुद्दा लक्षात घ्या। जखेडा जर आपण पाहिला तर ते गुजरातमध्ये या ठिकाणी आहे आणि इथं आपल्याला या ठिकाणी सर्वप्रथम लोखंडाचा नांगर सापडल्याचं या ठिकाणी आढळतो। तर जखेडामध्ये लोखंडाचा नांगर या ठिकाणी सापडल्याचं उदाहरण आपल्याला दिसून येतं। आणि महाराष्ट्रातील इनामगाववर यापूर्वी पण एकदा प्रश्न विचारला होता। तर इनामगाव ही महाराष्ट्रातली महत्त्वाची साइट्स या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते आणि तिथे या ठिकाणी 5 खोल्यांचं घर हे सापडलेलं आहे। अशा प्रकारचा मुद्दा आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो। तर या प्रकारे जोड्या जुळवाचे हे महत्त्वाचे या ठिकाणी घटक या ठिकाणी दिसतात। याचबरोबर लक्षात घ्या, महाराष्ट्रामध्ये दायमाबाद जे आहे तर त्या दायमाबादवर पण प्रश्न विचारला जाऊ शकतो। तर महाराष्ट्रातल्या धुळे या भागामध्ये या प्रकारची जी सालवदा संस्कृती होती तर त्या सालवदा संस्कृतीचा एक महत्त्वाचं शहर ते म्हणजे दायमाबाद आहे। हा मुद्दा लक्षात घ्या। जोरवे संस्कृतीचा पण एक महत्त्वाचं ठिकाण हे दायमाबाद राहिल्याचं दिसतं आणि दायमाबादचं वैशिष्ट्य काय, तर सर्वात मोठं या ठिकाणी साइट्स ही दायमाबाद म्हणून आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते।
तर या प्रकारे एक मोठी साईट्स म्हणून दायमाबाद आहे. तर इनामगावचं वैशिष्ट्य 5 खोल्यांचं घर इथे या ठिकाणी सापडल्याचं आपल्याला पाहायला भेटतं. तर या प्रकारचा प्रश्न जर आपण पाहिला तर याचं राईट आन्सर काय, तर अ म्हणजे चौथं आहे. तर लक्षात घ्या अ चौथं कुठे आहे, तर लक्षात घ्या पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं राईट आन्सर इथे या ठिकाणी पाहायला भेटतं. तर हा मुद्दा व्यवस्थित समजून घ्या. आता बघा त्यानंतरचा प्रश्न आपण इथं पाहूया. खालीलपैकी कोणत्या महाजन पदाच्या 2 अथवा 2 पेक्षा जास्त राजधान्या होत्या, अशा प्रकारचा प्रश्न आहे. म्हणजे 16 महाजन पद हा एमपीएससी ला सर्वात जास्त प्रिय असणारा, आवडणारा या ठिकाणी घटक या ठिकाणी मानला जातो. तर 16 महाजन पदावर सातत्यानं प्रश्न आलेले आहेत. याही वर्षीच्या पेपरमध्ये 16 महाजन पदावर प्रश्न विचारले जाऊ शकतील. मग या घटकामध्ये आपल्याला काय करणं गरजेचं आहे, तर 16 महाजन पदाच्या राजधान्या कोणकोणत्या होत्या त्या लक्षात ठेवा. हा प्रश्न बघा की कोणतं असं ठिकाण आहे की ज्याला 2 राजधान्या होत्या, ते एक घटक लक्षात ठेवा. 16 महाजन पदामध्ये जे शासक होते त्यांची नावं लक्षात ठेवा. याचबरोबर सिद्धार्थ गौतम बुद्ध आणि वर्धमान महावीर यांना समकालीन असताना शासकांची पण नावं आपल्याला इथे या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. 16 महाजन पदातील जे नायक होते जसं की बिंबिसार आहे, जसं की अजातशत्रू या ठिकाणी आहे, उदयन आहे, तर या नायकांवर देखील थोडंसं काम करा. प्रसेनजीत या ठिकाणी आहे, त्यांनी काय काय महत्वाच्या भूमिका इथं बजावल्या, तर यावर देखील आपल्याला काम करावं लागणार आहे. तर तो महत्वाचा घटक इथे या ठिकाणी लक्षात घ्या. त्याच पद्धतीने हा प्रश्न विचारा की 16 महाजन पद यांच्या कोणत्या अशा महाजन पद आहेत ज्यांच्या 2 किंवा 2 पेक्षा जास्त राजधान्या होत्या. आता बघा मगध जर आपण पाहिलं तर मगधच्या 2 राजधान्या होत्या, ज्यामध्ये गिरिवृज आणि राजगृह अशा प्रकारच्या 2 राजधान्या. याचबरोबर नंतरच्या काळामध्ये पाटलीपुत्र ही तिसरी महत्वाची राजधानी या ठिकाणी राहिल्याचं दिसून येतं. म्हणजे 3 राजधान्या या ठिकाणी मगधला ऑलमोस्ट या ठिकाणी होत्या. अवंती जर आपण या ठिकाणी पाहिलं तर लक्षात घ्या अवंतीचा राजा प्रद्योत होता आणि त्याच्या पण 2 राजधान्या होत्या, एक उज्जैन आणि दुसरी महिष्मती. उज्जैन आणि महिष्मती अशा प्रकारच्या 2 राजधान्या अवंतीच्या या ठिकाणी होत्या आणि हा इथला राजा प्रद्योत होता, हे लक्षात घ्या. आता बघा प्रद्योतची मुलगी होती वासवदत्त आणि तिचं या ठिकाणी प्रेम संबंध स्थापित झाले होते ते म्हणजे उदयन सोबत, आणि म्हणून वासंती आणि वासवदत्ता आणि त्याचबरोबर उदयन यांच्या प्रेमसंबंधांवर आधारित या ठिकाणी प्रेमकथा लिहिली स्वप्न वासवदत्त, ती या ठिकाणी भाषा लिहिलेली. तर हा पण मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या. याचबरोबर पांचालच्या पण 2 महत्वाच्या राजधान्या आपण या ठिकाणी पाहायला भेटतं. पांचालची एक राजधानी जर आपण पाहिली तर ती होती अहिच्छत्र आणि दुसरी होती कामपिल्य. अहिच्छत्र आणि कामपिल्य अशा 2 राजधान्या पांचालच्या इथे या ठिकाणी राहिल्याचं एकंदरीत दिसून येतं. मल्ल जर आपण इथं पाहिलं तर मल्ल याच्या पण 2 महत्वाच्या राजधान्या होत्या, एक होतं कुशीनारा आणि दुसरं या ठिकाणी पावा. कुशीनारा म्हणजे ज्याला आज आपण कुशीनगर म्हणतो, तिथं सिद्धार्थ गौतम बुद्धांचं या ठिकाणी निधन झालं, आणि त्याचबरोबर पावा जिथे या ठिकाणी वर्धमान महावीर यांचं या ठिकाणी निधन झालं. तर या 2 महत्वाच्या राजधान्या मल्लांच्या होत्या आणि मल्ल हे आपण पाहू शकतो इथं 5000 सरदारांचं राज्य होतं असं एकंदरीत पाहायला भेटतं. चेदी जर आपण इथे या ठिकाणी पाहिलं तर लक्षात घ्या चेदीची राजधानी जर आपण पाहिली तर ती होती सोथिवती. ठीक आहे ना, तर चेदीची राजधानी होती ती म्हणजे सोथिवती. आणि त्याचबरोबर कुरु जर आपण इथं पाहिलं तर कुरुच्या पण 2 राजधान्या आपल्याला पाहायला भेटतात, एक म्हणजे या ठिकाणी हस्तिनापूर आणि दुसऱ्या या ठिकाणी इंद्रप्रस्थ. तर हस्तिनापूर आणि इंद्रप्रस्थ अशा 2 राजधान्या कुरुच्या आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात. म्हणजे इथे लक्षात घ्या चेदी जर सोडलं तर बाकी सर्वच या ठिकाणी 2 राजधान्या प्रत्येक महाजन पदाच्या या ठिकाणी आहे. तर हा आपल्याला मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात येतो. म्हणजे पर्यायामध्ये ई जिथं आहे ते आपलं उत्तर नसणार आहे, ई जिथं आहे ते आपलं उत्तर या ठिकाणी नसणार आहे. तर हा मुद्दा लक्षात घ्या. आता बघा अ ब क ड आणि त्याचबरोबर ई हे या प्रकारे अ ब क ड आणि ई. म्हणजे इथं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं की आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर हे अ ब क ड आणि ई या प्रकारचं आहे. म्हणजे या प्रकारचं ई इथे या ठिकाणी नाहीये, हे या ठिकाणी लक्षात घ्या. तर राईट आन्सर आपलं काय आहे तर पर्याय क्रमांक 2 हे आपलं इथे या ठिकाणी राईट आन्सर या ठिकाणी पाहायला भेटतं. तर हा मुद्दा खूप जास्त इम्पॉर्टंट आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. ठीक आहे ना, तर या प्रकारचा हा प्रश्न या ठिकाणी व्यवस्थितरित्या तुम्ही या ठिकाणी समजून घ्या. ठीक आहे, चलो पुढे आपण या ठिकाणी जाऊया. आता बघा इथं प्रश्न या ठिकाणी आहे
की देवराज, देवर्श्री, नरेंद्रदेव, विक्रमसिंह, विक्रमादित्य, विक्रमांक, साहसांक, सिंहचंद्र, परम भागवत, महाराजाधिराज इत्यादी पदव्या खालीलपैकी कोणत्या शासकाने धारण केल्या होत्या? तर या पदव्या कोणत्या शासकाने धारण केल्या होत्या अशा प्रकारचा हा प्रश्न आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो. चंद्रगुप्त प्रथम, समुद्रगुप्त, चंद्रगुप्त द्वितीय आणि सम्राट अशोक या प्रकारची नावं इथं समोर दिलेली आहे. आता बघा, या पदव्या धारण करणारा शासक तो कोण होता, तो प्रश्न विचारला जाण्याची शक्यता आहे. तर याचं राईट आन्सर जर आपण पाहिलं तर ते आहे चंद्रगुप्त दुसरा. तर चंद्रगुप्त दुसरा यानं या सर्व पदव्या धारण केल्या होत्या. याचबरोबर या चंद्रगुप्त द्वितीयानं विक्रमादित्याची पदवी पण धारण केली होती. विक्रमादित्य ही पदवी पण या चंद्रगुप्त द्वितीयानं धारण केली होती. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. तर चंद्रगुप्त द्वितीय जर आपण पाहिला तर त्याचा दरबार हा नवरत्न दरबार या ठिकाणी राहिल्याचं दिसून येतं. याच्याबद्दल अजून महत्वाचा मुद्दा काय की फायहान या नावाचा एक चिनी बौद्ध प्रवासी याच्या दरबारामध्ये आला होता. आता फायहानचं एक वैशिष्ट्य आहे की फायहान भारतामध्ये आला, त्यानं तक्षशिलामध्ये अध्ययन आणि अध्यापन दोन्ही या ठिकाणी केलं आणि त्यानं त्याच्या प्रवास वर्णनामध्ये भारताचा सामाजिक आणि आर्थिक इतिहास लिहिला. राजकीय इतिहासाची माहिती फायहान या ठिकाणी देत नाही. याचबरोबर फायहानच्या प्रवास वर्णनामध्ये नालंदा विद्यापीठाचं नाव देखील नाही. याचं कारणच या ठिकाणी आहे की तो भारतातून गेल्यानंतर पाहिलं असं भेटतं या ठिकाणी चंद्रगुप्त दुसराचा मुलगा जो होता कुमारगुप्त, तर त्याच्या काळामध्ये या नालंदा विश्वविद्यालयाची स्थापना या ठिकाणी झाल्याचं दिसून येतं. त्यामुळं चंद्रगुप्त द्वितीय हा खूप इम्पॉर्टंट या ठिकाणी पाहायला भेटतो. याच्या काळामध्ये एक महत्वाचा स्तंभ देखील कोरला, ज्याला आपण मोहरौली स्तंभ या नावानं पण संबोधतो. हा मोहरौली स्तंभ हा दिल्लीमध्ये आहे, कुतुब मिनारच्या जवळ मोहरौली स्तंभ आहे, ज्याची उंची जर आपण पाहिली तर 7.2 मीटर आहे. आणि या प्रकारच्या मोहरौली स्तंभ याचं वैशिष्ट्य म्हणजे हा लोहस्तंभ असतानाही त्याला अद्यापही गंज चढलेला नाहीये. तर हा महत्वाचा मुद्दा. आणि याच्यामध्ये चंद्रगुप्त द्वितीयाला चंद्र या नावानं संबोधलेला आहे. हा पण मुद्दा खूप इम्पॉर्टंट इथे या ठिकाणी लक्षात घ्या. आता बघा, या सर्व पदव्या धारण करणारा चंद्रगुप्त द्वितीय मुद्दा नीट या ठिकाणी लक्षात असू द्या. समुद्रगुप्ताबद्दल बरेचसे प्रश्न येऊन गेलेले आहेत. समुद्रगुप्ताबद्दल रिपिटेशन काय होणार नाहीये असं वाटतंय मला. जर आलाच प्रश्न समुद्रगुप्तावर तर वीणा वादक म्हणून विचारला जाऊ शकतो, एवढंच फक्त लक्षात या ठिकाणी ठेवा. संस्कृतचा महान पंडित होता, वीणा वादक होता, त्या प्रकारचा समुद्रगुप्तावर आला तर तिथं प्रश्न या ठिकाणी येईल. तर चंद्रगुप्त द्वितीय खूप जास्त चान्सेस आहे त्याच्यावर प्रश्न येण्याचे. ठीक आहे, तर व्यवस्थित या ठिकाणी करा. आता बघा, हा एक प्रश्न आहे आणि इथं म्हणले खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा, या प्रकारचा प्रश्न आहे. आता आधुनिक भारताच्या इतिहासाशी संबंधित हा एक प्रश्न आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो. असे प्रश्न आता सध्या कंबाईनच्या पेपरमध्ये पण विचारायला सुरुवात झालेली आहे. पूर्वी फक्त राज्यसेवा मेन्सला असे प्रश्न यायचे, आता पूर्वला पण येत आहेत आणि कंबाईनच्या पूर्वला पण या ठिकाणी विचारले जात आहेत. त्यामुळे हे प्रश्न व्यवस्थितरित्या सॉल्व्ह करणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. तर लक्षात घ्या, 2025 ला डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न बनलेला आहे. 2025 ची परीक्षा ही UPSC बेसवर झाली आणि त्यामुळे कंबाईनची परीक्षा जी आहे ती एमपीएससी बेसवर असणार आहे. आणि म्हणून कंबाईनच्या विद्यार्थ्यांनी पण आता जे विद्यार्थी पूर्वी राज्यसेवेचा अभ्यास करत होते त्या प्रकारचा अभ्यास कंबाईनच्या विद्यार्थ्यांना करणं ही काळाची गरज झालेली आहे. केवळ स्टेट बोर्डची पुस्तकं वाचली की आपलं काम भागतं या प्रकारच्या भ्रमामध्ये कंबाईनची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी पण राहू नये. राज्यसेवेपर्यंत आपली मजल कशी जाईल या दृष्टिकोनातून त्यांनी अभ्यासाला लागणं गरजेचं आहे. आणि अशा प्रकारचे कठीण प्रश्न थोडेसे वाटणारे ते त्यांनी सॉल्व्ह करायला हवेत. आता बघा, हा एक प्रश्न आहे वनिता समाज, यशोदाबाई जोशी, जानकीबाई आपटे, हिंद सेविका संघ, अंबुजामाल अय्यंगार, स्वदेशी लीग आणि त्याचबरोबर जानकी देवी बजाज राष्ट्रीय महिला संघ. आता बघा, इथं तुम्हाला प्रश्न आहे की काय अयोग्य आहे. आता बघा, इथं पाहूया आपण एक एक प्रश्न पाहूया. वनिता समाज जो आहे तो यशोदाबाई जोशी यांनीच या ठिकाणी स्थापन केलेला आहे. साधारणतः 1893 ला या प्रकारे वनिता समाजाची स्थापना ही यशोदाबाई जोशी यांनी केली आहे. आता कोण होते यशोदाबाई जोशी, तर त्या व्यवस्थित या ठिकाणी पहा. तर यांनी या ठिकाणी अमरावतीचा भाग जो आहे
तर त्या अमरावतीमध्ये त्यांनी या प्रकारे वनिता समाजाची स्थापना केली। एक मोठ्या ऍक्टिव्हिस्ट या ठिकाणी राहिलेले आहेत, महिला सुधारक राहिलेले आहेत। पुढे जाऊन काँग्रेसमध्ये देखील यशोदाबाई जोशी या सक्रिय काम करताना एकंदरीत दिसून येतात। आता बघा, त्या काळामध्ये महिला ज्या होत्या त्यांचं कार्य केवळ चूल आणि मूल यापुरतेच मर्यादित होतं। तर या महिलांनी आता समाजामध्ये जाऊन समाजासाठी काम करणं गरजेचं आहे, समाजातील महिलांच्या समस्या सोडवणं या ठिकाणी गरजेचं आहे। या भावनेतून हळदी कुंकवाचे कार्यक्रम, अंगणवाड्या स्थापित करणं यांसारख्या छोट्या मोठ्या कामातून यशोदाबाई जोशी या पुढे येतात आणि त्यांनी वनिता समाज नावाचं एक संघटन स्थापन केलं। पुढे जाऊन लक्षात घ्या, या वनिता समाज या संघटनेमध्ये रखमाबाई राऊत ज्या होत्या, ज्या भारताच्या दुसऱ्या महिला डॉक्टर या ठिकाणी मानल्या जातात, तर त्या रखमाबाई राऊत या देखील वनिता समाजाच्या सदस्य कार्यकर्त्या बनल्या असं देखील या ठिकाणी पाहायला भेटतं। हे तर बरोबर आहे। जानकीबाई आपटे, लक्षात घ्या, यांचं पूर्ण नाव जानकीबाई परशुराम आपटे असं आहे। जानकीबाई परशुराम आपटे या प्रकारचं नाव या ठिकाणी यांचं आहे आणि यांनी हिंद सेविका संघ जो आहे तर तो हिंद सेविका संघ या ठिकाणी स्थापन केला होता असं एकंदर दिसतं। लक्षात घ्या, हा जो संघ आहे तो साधारणतः 1936 ला अहमदनगर जे आहे तर त्या अहमदनगरमध्ये यांनी हिंद सेविका संघाची स्थापना केल्याचं एकंदर दिसतं। जानकीबाई आपटे मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहे, हिंद सेविका संघ लक्षात या ठिकाणी ठेवा। पुढे बघा, अंबू जमाल अय्यंगार जर आपण या ठिकाणी पाहिलं तर त्या अंबू जमाल अय्यंगार यांनी पण स्वदेशी लीग सन 1927-28 दरम्यान ही स्थापन केलेली आहे असं एकंदर दिसतं। अंबू जमाल अय्यंगार या दक्षिणेकडच्या काँग्रेसच्या महत्वाच्या नेत्या म्हणून या ठिकाणी पाहायला भेटतात, ज्यांनी स्वदेशी लीगची स्थापना केल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं। आता या वरच्या तिन्ही जोड्या योग्य आहे, आपल्याला विचारलं अयोग्य जोडी, त्यामुळे राईट आन्सर जानकी देवी बजाज महिला राष्ट्रीय संघ या प्रकारचा आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं। आता नीट समजून घ्या, महिला राष्ट्रीय संघाची स्थापना कोणी केलेली आहे तर नाव नीट लक्षात घ्या, लतिका घोष। लतिका घोष जे आहे तर त्या लतिका घोष यांनी महिला राष्ट्रीय संघाची स्थापना केली। ह्या कोण होत्या तर या बंगाल मधल्या ऍक्टिव्हिस्ट होत्या। लक्षात घ्या, बंगाल प्रांत जो आहे तर त्या बंगाल प्रांतामधल्या ऍक्टिव्हिस्ट होत्या आणि सुभाषचंद्र बोस यांच्या सल्ल्याने या लतिका घोष यांनी नॅशनल वुमन असोसिएशन स्थापन केलं। नॅशनल वुमन असोसिएशनचं मराठीत भाषांतर राष्ट्रीय महिला संघ किंवा महिला राष्ट्रीय संघ असं या ठिकाणी बनतं। तर ते लतिका घोष यांनी सुभाषचंद्र बोस यांच्या सांगण्यावर हे संघटन स्थापन केलं। लतिका घोषचा एक आणखीन महत्वाचा उद्देश किंवा यांचा आणखीन महत्वाचा मुद्दा असा आहे की यांनी हे संघटन स्थापन करण्याचा यांचा मूळ उद्देश होता की महिलांनी देखील राष्ट्रीय चळवळीमध्ये आलं पाहिजे आणि स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये सहभाग घेतला पाहिजे। सुभाषचंद्र बोस यांच्या सांगण्यावरनं या लतिका घोष यांनी साधारणतः 1928-29 दरम्यान बंगाल प्रांतात कलकत्त्यामध्ये 5000 महिलांना पोलिसी गणवेश प्रदान केला आणि तिथं लॉंग मार्च काढला होता या लतिका घोष यांनी। तर यांनी महिला राष्ट्रीय संघाची स्थापना केली। जानकी देवी बजाज काय तर लक्षात घ्या, जमनालाल बजाज यांची पत्नी आहे। तर जमनालाल बजाज आणि जानकीबाई बजाज या दोघांचं वैशिष्ट्य म्हणजे हे जरी कॅपिटलिस्ट किंवा भांडवली कुटुंबातील असले तरी यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये सक्रियपणे सहभाग घेतला, उघड पाठिंबा दिला, उघड आंदोलनामध्ये देखील ते या ठिकाणी सहभागी झाले। आपल्याला माहिती असेल की नागपूरमध्ये जे झेंडा सत्याग्रह या ठिकाणी झाला होता, असहकार चळवळीच्या दरम्यान नागपूरमध्ये जो झेंडा सत्याग्रह झाला होता तर त्या झेंडा सत्याग्रहाचं नेतृत्व हे जमनालाल बजाज आणि त्याचबरोबर जानकी देवी बजाज यांच्याकडे होतं। हा पण महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात असू द्या। तर या प्रकारे या प्रश्नाचं राईट आन्सर पर्याय क्रमांक 4 हे या ठिकाणी लक्षात घ्या। पुढचा प्रश्न आपण पाहूया। कानपूर येथे 1925 मध्ये कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे पहिले अधिवेशन भरवण्यात आले, त्याचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते तर लक्षात घ्या, 1925 कानपूर आणि खास करून कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, मुद्दा नीट लक्षात घ्या, 100 वर्षापूर्वीची घटना आहे। 100 वर्षापूर्वी म्हणजेच आपण साधारणतः पाहूया
1924 आणि त्याचबरोबर 1925 या दरम्यान ज्या ज्या काही घटना झाल्या एकदा फक्त पाहून घ्या. मी असं म्हणत नाही किंवा तशा प्रकारची माझी सुपरस्टिशन पण नाहीये की 100 वर्षापूर्वीच्या घटनांवर प्रश्न विचारले जातात. अशा काही प्रसंग आहेत की ज्यामध्ये आयोग प्रश्न विचारत नाही, परंतु जर आले तर आपल्याला उत्तर त्याची आली पाहिजे. काय काय घडलं होतं या काळामध्ये लक्षात घ्या. बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना या काळामध्ये झाली होती. याचबरोबर याच काळामध्ये RSS नावाचं संघटन, RSS राष्ट्रीय स्वयंसेवक संघ याची पण स्थापना या ठिकाणी झाली होती. याचबरोबर कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया जो आहे तर या कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचं राष्ट्रीय अधिवेशन देखील या काळामध्ये झालेलं होतं. हा पण एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. याच काळामध्ये आपल्याला सर्वांना माहिती आहे की हा जो कालखंड होता तर त्या काळामध्ये 1924 ला काँग्रेसचं अधिवेशन बेळगाव जे आहे तर त्या बेळगावमध्ये झालं होतं आणि त्या अधिवेशनाचे अध्यक्ष हे महात्मा गांधी होते. आणि मामा वरेरकर यांनी तुरुंगाच्या दारात या नावाचं नाटकाचा प्रयोग या बेळगावच्या अधिवेशनामध्ये केला होता असं देखील या ठिकाणी पाहायला भेटतं. तर हा पण एक महत्वाचा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या. 1924 सालीच स्वराज्य पक्ष होता, लक्षात घ्या, जो स्वराज्य पक्ष सत्तेमध्ये आला होता आणि या स्वराज्य पक्षानं लोकल बॉडीच्या निवडणुका देखील लढवल्या होत्या आणि त्या लोकल बॉडीच्या निवडणुका लढवून हा जो स्वराज्य पक्ष होता तो इथे या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये आपले महापौर निवडून आणतो. मग इथं प्रश्न विचारला जाऊ शकतो की कोणत्या भागात कोण महापौर होतं. जसं की अहमदाबाद आहे तर अहमदाबादचे महापौर हे कोण होते त्यावेळेस सरदार वल्लभभाई पटेल यांना बनवण्यात आलं. अलाहाबादचे महापौर हे या ठिकाणी कोण होतं तर या ठिकाणी पंडित जवाहरलाल नेहरू यांना बनवण्यात आलं. पटना जे आहे तर पटनामध्ये महापौर कोण होतं तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना महापौर बनवण्यात आलं. याचबरोबर पुण्यामध्ये महापौर कोण होतं तर नचिकेळकर यांना महापौर बनवण्यात आलं. या प्रकारे आपल्याला पाहायला भेटतं की ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्था होत्या, कलकत्तामध्ये जर आम्ही पाहिलं तर कलकत्तामध्ये चित्तरंजन दास यांना महापौर बनवण्यात आलं. तर या प्रकारे कोणकोणत्या भागामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये काम केलं आणि कोण कोण महापौर बनले त्यांची नावं थोडीशी आपण इथे या ठिकाणी लक्षात ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. तर हा पण एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. याचबरोबर क्रांतिकारी चळवळ जर आपण पाहिली तर हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना ही या काळामध्ये झाली होती 1924 लाच. आणि या हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशनच्या माध्यमातून आपल्याला दिसून असं येतं या ठिकाणी सचिंद्रनाथ सन्याल जे होते हे HRA चे प्रमुख या ठिकाणी बनले. तर सचिंद्रनाथ सन्याल यांचं आत्मचरित्र काय होतं तर ते बंदी जीवन होतं. तर बंदी जीवनवर प्रश्न विचारला जाण्याची शक्यता नाकारता येत नाहीये, लक्षात घ्या. याचबरोबर पाहायला भेटतं तिथं या हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशनचा जो जाहीरनामा होता तो या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आला. तर तो जाहीरनामा कोणत्या वृत्तपत्रातून प्रसिद्ध करण्यात आला तर तो पण या ठिकाणी लक्षात घ्या. तर रिव्होल्यूशन या नावाची मुखपत्रिका होती. रिव्होल्यूशन या नावाची पत्रिका होती HRA ची. तर त्या HRA या रिव्होल्यूशन या पत्रिकेमध्ये या प्रकारचं या ठिकाणी जाहीरनामा प्रकाशित झाला. याचबरोबर HRA साठी काकोरी षडयंत्र केस जे आहे तर ते काकोरी षडयंत्र केस आपल्या सर्वांना या ठिकाणी पाहायला भेटतो. काकोरी कट आपण इथं म्हणूया. तर काकोरी षडयंत्र केस 1925 साली या ठिकाणी बनलं. मग त्यामध्ये कोणकोणते लोक इथे या ठिकाणी सहभागी होते आणि कोणकोणत्या लोकांना या ठिकाणी शिक्षा झाली, कोण पकडलं, कोणी या ठिकाणी स्वतःला गोळी मारून घेतली. तर अशफाकुल्ला खान नावाचा व्यक्ती लक्षात घ्या जो मुस्लिम समाजाचा होता आणि जो पहिला क्रांतिकारी या ठिकाणी मानला जातो की ज्याला फासावर लटकवलं गेलं. तर पहिला क्रांतिकारी मुस्लिम क्रांतिकारी ज्याला फाशीची शिक्षा झाली तर तो अशफाकुल्ला खान कोणत्या काटाशी संबंधित आहे तर काकोरी षडयंत्र केस या ठिकाणी आहे. याचबरोबर 1925 सालीच नौजवान सभा स्थापन केली होती. कोणी स्थापन केली होती तर भगतसिंग आणि त्याचबरोबर सुखदेव यांनी स्थापन केली होती. नौजवान सभा आहे ना, ज्याला आपण तरुण सभा आपण या ठिकाणी म्हणतो. तर हा पण एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. महाराष्ट्राचे अनुषंगाने जर आपण पाहिलं तर लक्षात घ्या 1924 साली मुंबई कायदे मंडळामध्ये दोन महत्वाचे बिल पास झाले होते. 1924 साली मुंबई कायदे मंडळामध्ये 2 महत्वाचे बिल पास झाले होते. तर ते एक जे बिल होतं ते या ठिकाणी बाबासाहेब बोले ज्यांना आपण
SK बोले या नावानं पण या ठिकाणी म्हणतो, सीताराम केशव बोले. सीताराम केशव बोले म्हणजेच बाबासाहेब बोले. तर या सीताराम केशव बोले जे आहे, तर त्या सीताराम केशव बोले यांनी 1924ला मुंबई विधिमंडळामध्ये एक बिल या ठिकाणी सादर केलं होतं, ज्यामध्ये असं मांडलं गेलं की सार्वजनिक पाणवठ्यांवर या ठिकाणी पाणी पिण्याचा अधिकार हा सर्व मानव जातीसाठी खुला आहे. म्हणजे अस्पृश्यांना देखील सार्वजनिक पाणवठ्यांवर पाणी पिण्याचा अधिकार असेल. आणि त्या बिलाचा आधार घेऊन 1927ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाण्याचा महाडचा 14 तळे सत्याग्रह केला. हा पण एक महत्वाचा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या. 1924लाच मुंबई विधिमंडळामध्ये ग्रामजोशांचं वतन रद्द करा या प्रकारची भूमिका CK बोले यांनी या ठिकाणी, SK बोले जे आहे त्यांनी या ठिकाणी इथं मांडल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. तर हा पण महत्वाचा मुद्दा आहे. आणि मग त्या ग्रामजोशांची वतन रद्द करा या प्रकारच्या बिलाच्या आधारावर मुकुंदराव पाटील जे होते, तर त्या मुकुंदराव पाटील यांनी एक महत्वाचा नाटक देखील या ठिकाणी लिहिलं, ज्या नाटकाचं नाव होतं शेठजी प्रताप. तर शेठजी प्रताप हे पण नाटक जे आहे, तर ते नाटक 1925 सालीच या ठिकाणी 24-25 दरम्यान या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. अशा प्रकारे खूप साऱ्या 100 वर्षापूर्वीच्या घटना, ज्यावर मला बरेचसे विद्यार्थी मेसेज करतात, सर 100 वर्षापूर्वीच्या घटनांवर एखादं लेक्चर करा. तर लक्षात घ्या, मी करेल नाही करेल मला माहीत नाही, कारण सध्या माझ्याकडं ऑप्शनल आणि GSच्या बॅचेसचा मोठ्या प्रमाणात लोड आहे. ऑफलाईनच्या पण बॅचेस आपल्या GSच्या सध्या सुरू आहे. तुमची 21 जुलैची परीक्षा झाली की मी हिस्ट्री ऑप्शनलची बॅच या ठिकाणी सुरू करणार आहे. तर त्या सगळ्या बॅचेसचा लोड असेल, मला माहीत नाही मी करेल की नाही, परंतु या ज्या गोष्टी मी तुम्हाला 100 वर्षापूर्वीच्या सांगितल्या त्याच्यावर थोडंसं या ठिकाणी काम करा, तिथे प्रश्न विचारले जाऊ शकतील. ठीक आहे, चलो नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. आता बघा, हा एक प्रश्न खूप इम्पॉर्टंट प्रश्न या ठिकाणी आहे. अशा प्रकारचा एक प्रश्न आपला जो सिलेबस आहे, आत्ताचा जो सिलेबस आहे, ज्याला आपण जुना सिलेबस म्हणूया, तर त्या जुना सिलेबस मधला 1.4चा जो घटक आहे की वसाहतकालीन भारतीय अर्थव्यवस्था, तर त्या घटकावर प्रश्न विचारले जात आहेत. तर तिथं हा एक प्रश्न या ठिकाणी फिट बसतो. लक्षात घ्या काय, पहा, एक भारतीय कवी असं म्हणतो की ज्याप्रमाणे सूर्य हा पृथ्वीमधून ओलावा शोषून घेतो आणि पावसाच्या रूपानं तो ओलावा पृथ्वीस परत करतो, परंतु भारतीय भूमीतून शोषून घेतलेला ओलावा मात्र इंग्लंडमध्ये पाऊस रूपाने पडतो. या आर्थिक निस्सारणानं जगातील सर्वात समृद्ध असा देश म्हणजे भारत यालाच या ठिकाणी दरिद्र बनवलं आहे. या प्रकारची विधान खालीलपैकी कोणी व्यक्त केलं, अशा प्रकारचा प्रश्न आहे. बघा, असं सेंटेन्स विचारलं जाऊ शकतं, त्याच्यावर प्रश्न येऊ शकतो. तर हे विधान कोणाचं आहे, तर या प्रकारे रोमेशचंद्र दत्त, RC दत्त यांचं हे विधान आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. आता लक्षात घ्या, RC दत्त ज्याने इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया या नावाचा ग्रंथ लिहिला आणि साधारणतः 1901ला कर्झनला अनाहूत पत्र देखील पाठवलं आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं की भारतातील दुष्काळ त्याचं निवारण करायचं असेल तर काय उपाययोजना केली पाहिजे. हे RC दत्त यांनी जो काही महत्वाचा ग्रंथ लिहिला आणि जे काही महत्वाचे लेख लिहिले त्यामध्ये ही भूमिका मांडली की सूर्य ज्या पद्धतीनं पृथ्वीकडनं ओलावा खेचून घेतो आणि पावसाच्या रूपात परत तो पृथ्वीला देतो, तसं मात्र भारताचं नाहीये. भारतामध्ये ब्रिटिशांचं राज्य आहे, तर ते ब्रिटिश भारतातनं ओलावा शोषून घेतात आणि पावसाच्या रूपानं ते लंडनला पाठवतात, म्हणजे भारताचं आर्थिक शोषण करतात. म्हणून मग जगामध्ये सर्वात समृद्ध असणारा देश भारत जो दरिद्र बनलाय. तर ही संकल्पना मांडली रोमेशचंद्र दत्त. न्यायमूर्ती रानडेंनी पण एक भूमिका मांडली. न्यायमूर्ती रानडे म्हणतात की भारतीय संपत्ती जी विदेशामध्ये जाती आहे तिथला त्यांनी इंग्रजांनी भारतातून खंडणी वसूल करत आहे, इंग्रज भारतातनं खंडणी वसूल करत आहे, या प्रकारची भूमिका या ठिकाणी मांडताना दिसून येतात. हिंदुस्थानची सांप्रतची स्थिती व पुढे काय त्याचा परिणाम होणार याविषयी विचार, या प्रकारचा ग्रंथ हा या ठिकाणी रामकृष्ण विश्वनाथ इथे या ठिकाणी मांडताना दिसून येतं. तर लक्षात घ्या, हिंदुस्थानची सांप्रतची स्थिती व पुढे काय याचा परिणाम होणार याविषयी विचार, या प्रकारचा ग्रंथ लिहिणारे रामकृष्ण विश्वनाथ 1843 ला ग्रंथ लिहितात. आणि विशेष म्हणजे त्यांनी हा जो ग्रंथ लिहिला त्यामुळं मराठी भाषेतील पहिले अर्थतज्ञ म्हणून या रामकृष्ण विश्वनाथ यांना या ठिकाणी संबोधलं जातं. दादाभाई नौरोजी ज्यांनी आर्थिक निस्सारणाचा सिद्धांत मांडला,
पॉवर्टी ब्रिटिश रूल इन इंडिया या नावाचा ग्रंथ त्यांनी या ठिकाणी लिहिला आणि याचबरोबर त्यांची भूमिका काय आहे की भारतामध्ये जे इंग्रज सरकार दरवर्षी मोठ्या प्रमाणात लूट करतायत त्याची तुलना यांनी या ठिकाणी गजनीच्या मोहम्मद सोबत केली। त्यांनी अशी भूमिका मांडली की गजनीचा मोहम्मदाने भारतावर ज्या 17 स्वाऱ्या केल्या होत्या तर त्या 17 स्वाऱ्यातून तो जेवढी लूट आपल्या मायदेशी घेऊन गेला त्यापेक्षा कैक पटीनं जास्त लूट दरवर्षी इंग्रज भारतातून करत आहे ही भूमिका मांडणारे दादाभाई नौरोजी आहेत। हा एक महत्त्वाचा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात असू द्या। चलो त्यानंतरचा प्रश्न पाहूया। स्वदेशी कोऑपरेटिव्ह स्टोअर्स लिमिटेड कंपनी या कंपनीची स्थापना खालीलपैकी कोणी केली? स्वदेशी कोऑपरेटिव्ह स्टोअर्स लिमिटेड कंपनी। आता लक्षात घ्या राज्यसेवेचा पेपर आहे आणि त्यामुळे इथं आपल्याला दिसून येतं महाराष्ट्राच्या संदर्भात पण राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात। महाराष्ट्रामध्ये स्वदेशी कोऑपरेटिव्ह स्टोअर्स लिमिटेड कंपनीची स्थापना झाली होती आणि ही कंपनी 1896 ला स्थापन केली होती। हा महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या। काय झालं होतं 1896 ला तर लक्षात घ्या भारतामध्ये मोठ्या प्रमाणात दुष्काळ आला होता आणि दुष्काळानंतर लगेच रोगराई या ठिकाणी आली होती। मग या माध्यमातून एक महत्त्वाचं संघटन पुण्यामध्ये स्थापन झालं ज्याचं नाव होतं स्वदेशी कोऑपरेटिव्ह स्टोअर्स लिमिटेड कंपनी आणि त्या माध्यमातून गरीब लोकांना अन्नधान्याचं वाटप या ठिकाणी करण्यात आलं होतं। मोफत दवाखाने देखील सुरू करण्यात आलेले होते हे या ठिकाणी लक्षात घ्या। तर हे संघटन स्थापन केलं होतं ते म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी। तर लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी स्वदेशी कोऑपरेटिव्ह स्टोअर्स लिमिटेड कंपनी या ठिकाणी स्थापन केली होती 1896 ला। मुद्दांनी त्या ठिकाणी लक्षात घ्या। नानासाहेब देशमुख म्हणजे कोण आहे तर लोकहितवादी। तर त्या लोकहितवाद्यांचा मुलगा नानासाहेब देशमुख यांच्या माध्यमातून लोकमान्य टिळकांनी स्वदेशी वस्तू प्रसारणी सभा जी आहे तर स्वदेशी वस्तू प्रसारणी सभा या ठिकाणी स्थापन केली होती। तर स्वदेशी वस्तू प्रसारणी सभा लोकमान्य टिळक आणि त्याचबरोबर या ठिकाणी नानासाहेब देशमुख स्थापन करतात। तर स्वदेशी चळवळीतली ही महत्त्वाची संघटना होती आणि स्वदेशी कोऑपरेटिव्ह स्टोअर्स लिमिटेड कंपनी ही मात्र टिळकांनी स्थापन केलेली संघटना या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते। पुणा नेटिव्ह इन्स्टिट्यूट लक्षात घ्या तर वासुदेव बळवंत फडके यांनी पुणा नेटिव्ह इन्स्टिट्यूटची स्थापना केली होती। ठीक आहे ना। तर पुणा त्याचबरोबर पुणा नेटिव्ह इन्स्टिट्यूट। आता मुद्दा नीट लक्षात घ्या ही पुणा नेटिव्ह इन्स्टिट्यूट जी आहे ही वासुदेव बळवंत फडके यांनी या ठिकाणी स्थापन केली होती आणि या पुणा नेटिव्ह इन्स्टिट्यूटचे विद्यार्थी होते V.K. राजवाडे। ज्या V.K. राजवाडे यांचं शिक्षण इथं झालं होतं ज्या V.K. राजवाड्यांना इतिहासाचार्य म्हटलं जातं। मराठ्यांच्या इतिहासाची साधनं 22 खंडात ते प्रकाशित करतात आणि विशेष म्हणजे हे V.K. राजवाडे यांनी भारत इतिहास संशोधक मंडळ पुण्यामध्ये 1910 ला स्थापन केलं आणि विशेष म्हणजे भारतीय विवाह संस्थेचा इतिहास या नावाचा महत्त्वाचा ग्रंथ देखील V.K. राजवाडे लिहिताना एकंदरीत पाहायला भेटतं। पुढचा बघा प्रश्न हा या ठिकाणी आहे समाज सुधारणा चळवळीशी संबंधित प्रश्न असतात बघा म्हणून मग थोडासा हटके असा प्रश्न मी तुम्हाला इथे या ठिकाणी दिलेला आहे। खालीलपैकी कोणत्या संघटनेच्या सदस्यांना त्या संघटनेत प्रवेश घेताना तळी उचलावी लागत? तळी उचलताना खंडोबा बहिरोबा या वीरांच्या नावे चांग भलं किंवा येळकोट येळकोट असा पुकारा करावा लागत। ते कोणत्या संघटनेचं वैशिष्ट्य होतं? सत्यशोधक समाज, प्रार्थना समाज, भारत सेवक समाज की डिप्रेस क्लास मिशन? तर या प्रकारचा हा प्रश्न आहे। तर लक्षात घ्या तुम्ही थोडासा अंदाज लावून पण याचं उत्तर देऊ शकता। तर सत्यशोधक समाज हे याचं उत्तर या ठिकाणी पाहायला भेटतं। तर लक्षात घ्या आपल्या सर्वांना माहिती सत्यशोधक समाज या देशातील शूद्र अतिशूद्रांचं संघटन होतं। शूद्र अतिशूद्रांच्या समस्या निवारण्यासाठी अंधश्रद्धा कर्मकांड वाईट चालीरीती परंपरा यातून समाजाला बाहेर काढण्यासाठी पुरोहित वर्गाच्या विरोधात बंड ठोकवण्यासाठी या सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा फुलेंनी केली होती। महात्मा फुलेंच्या गुलामगिरी जर तुम्ही वाचलं असं तर त्यामध्ये या ठिकाणी लक्षात येतं खंडोबा बहिरोबा मसोबा ही जी काही लोक आहे ही बहुजनांचे नायक होते। या प्रकारची भूमिका महात्मा फुलेंनी मांडलेली आहे म्हणून मग येळकोट येळकोट किंवा चांग भलं या प्रकारची भूमिका त्यांनी किंवा या प्रकारचा नारा म्हणा सदस्यांना द्यावा लागत होता। तर हा मुद्दा लक्षात घ्या सत्यशोधक समाज हे या प्रश्नाचं राईट आन्सर या ठिकाणी दिसून येतं। चलो नेक्स्ट क्वेश्चन पहा। आता बघा शिकवा चळवळ करा आणि संघटित व्हा हे कोणत्या राजकीय पक्षाचं ब्रीद वाक्य होता? शिकवा चळवळ करा आणि संघटित व्हा। शिकवा म्हणजे एज्युकेट
शिकवा म्हणजे एज्युकेट, चळवळ करा म्हणजे ॲजिटेशन, ॲजिटेशन ॲजिटेशन, आणि संघटित व्हावा म्हणजे ऑर्गनायझेशन, ऑर्गनाइज्ड. तर या प्रकारे एज्युकेट, ॲजिटेशन अँड ऑर्गनाइज या प्रकारचं ब्रीद वाक्य कोणत्या राजकीय पक्षाचं ब्रीद वाक्य होतं असं म्हटलेलं आहे. स्वतंत्र प्रादेशिक पक्ष, काँग्रेस डेमोक्रॅटिक पार्टी, डेक्कन रयत समाज आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया. आता नीट समजून घ्या, एज्युकेट, ॲजिटेट अँड ऑर्गनायझेशन, शिकवा, चळवळ करा आणि संघटित व्हा, हे ब्रीद वाक्य बहिष्कृत हितकारणी सभा, बहिष्कृत हितकारणी सभेचं पण होतं, बहिष्कृत हितकारणी सभेचं पण होतं. परंतु त्याआधी ते ब्रीद वाक्य काँग्रेस डेमोक्रॅटिक पार्टीचं होतं. हा मुद्दा लक्षात घ्या. काँग्रेस डेमोक्रॅटिक पार्टीचं देखील या प्रकारचं ब्रीद वाक्य या ठिकाणी होतं, सेम होतं. काय? तर शिकवा, चळवळ करा आणि संघटित व्हा. पुरावा आहे, मी जे पण काय बोलतो ते पुराव्याशी बोलतो. लक्षात घ्या की यदी फडकेंच्या पुस्तकातनं हा प्रश्न मी या ठिकाणी घेतलेला आहे. आणि लक्षात घ्या की काँग्रेस डेमोक्रॅटिक पार्टी हा एक राजकीय पक्ष एप्रिलला 1920ला स्थापन झाला होता, एप्रिल 1920ला स्थापन झाला होता. आणि तो पक्ष जो आहे तो लोकमान्य टिळकांनी स्थापन केला होता. ठीक आहे ना. लोकमान्य टिळकांनी हा पक्ष स्थापन केला, काँग्रेस डेमोक्रॅटिक पार्टी. तर मुद्दा नीट या ठिकाणी लक्षात असू द्या. ठीक आहे. डेक्कन रयत समाज हा 1917चा राजकीय पक्ष आहे, जो शाहू महाराजांच्या पुढाकारातून स्थापन झाला होता. वारा कोठारी, अण्णासाहेब लठ्ठे हे याचे प्रमुख या ठिकाणी, भास्कर जाधव हे प्रमुख होते. डेक्कन रयत समाज जो एक ब्राह्मणेतरांचा पक्ष या ठिकाणी होता. स्वतंत्र प्रादेशिक पक्ष सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी 1918ला स्थापन केला होता. 1918ला सुरेंद्रनाथ बॅनर्जी, तेज बहादूर सप्रू यांनी स्वतंत्र प्रागतिक पक्ष स्थापन केला होता. आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष बाबासाहेब आंबेडकरांच्या निधनानंतर 3 ऑक्टोबर सन 1957ला या ठिकाणी स्थापन झालेला पक्ष आहे. या पक्षाचे पहिले अध्यक्ष कोण आहे अशा प्रकारचा प्रश्न आला तर येईल. तर एन शिवराज हे या ठिकाणी पाहायला भेटतात. या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पहिले अध्यक्ष या ठिकाणी आहे. विशेष म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या निधनानंतर RPI नावाचा, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नावाचा पक्ष त्यांच्या अनुयायांनी स्थापन केल्याचं एकंदरीत दिसून येतं. ओके, हे रिपीट झालं वाटतं. ठीक आहे. पुढे बघा, खालील वर्णनावर्ण व्यक्ती ओळखा अशा प्रकारचा प्रश्न आहे. ते संस्कृत कॉलेजचे प्राचार्य होते, संस्कृत कॉलेजचे ते प्राचार्य होते. आपल्या कामात सरकारचा हस्तक्षेप सहन न झाल्यानं त्यांनी सरकारी नोकरीचा त्याग केला. बर, संस्कृत कॉलेजचे ते प्राचार्य होते, सरकारी नोकरीचा त्याग देखील केला. बालविवाह, बहुविवाह यास विरोध केला आणि विधवा पुनर्विवाहासाठी त्यांनी दीर्घ आंदोलन उभारलं असं पण म्हटलंय. ते बंगाली वर्णमालेचे जनक मानले जातात. म्हणजेच नक्की लक्षात घ्या, व्यक्ती बंगाल प्रांतातील असणार आहे हे तर नक्कीच आलं. ईश्वरचंद्र विद्यासागर, हेनरी विवियन डेरेजिओ, डेव्हिड हेयर आणि देवेंद्रनाथ टागोर अशा प्रकारचा प्रश्न आहे. आता संस्कृत कॉलेज जे आहे, जे कलकत्तामध्ये स्थापन झालं, संस्कृत कॉलेज होतं ते लक्षात घ्या. 3 संस्कृत कॉलेज होते. म्हणजे बघा, इथं मी तुम्हाला नीट समजावून सांगतो की एक संस्कृत कॉलेज होतं जे 1792ला स्थापन झालं. कुठं? बनारसमध्ये. तर बनारस जो आहे तर त्या बनारसमध्ये हे संस्कृत कॉलेजची स्थापना झाली 1792ला. आणि हे जे संस्कृत कॉलेज होतं हे बनारसमध्ये स्थापन केलं जोनाथन डंकन यानं. ठीक आहे ना. तर जोनाथन डंकननं संस्कृत कॉलेजची स्थापना बनारसमध्ये 1792ला केली. त्याच नंतर पाहायला असं भेटतं सन 1824ला संस्कृत कॉलेज स्थापन झालं कलकत्त्यामध्ये. संस्कृत कॉलेज स्थापन झालं कलकत्तामध्ये. आणि हे संस्कृत कॉलेज जे आहे हे या ठिकाणी मेकॉले जो होता, लॉर्ड मेकॉले, तर त्याच्या पुढाकारातून लॉर्ड एमहर्स्ट जो आहे, तो लॉर्ड एमहर्स्ट, तर त्या लॉर्ड एमहर्स्ट जो एक गव्हर्नर जनरल होता, तर त्या लॉर्ड एमहर्स्टनं स्थापन केलं कलकत्तामध्ये. आणि तिसरं संस्कृत कॉलेज जे आहे तर ते नीट समजून घ्या, 1821ला स्थापन झालं. जे संस्कृत कॉलेज हे या ठिकाणी पुण्यामध्ये स्थापन झालं होतं. हा पण मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. पुण्यामध्ये हे संस्कृत कॉलेज माउंट स्टुअर्ट एल्फिस्टन जो आहे तर त्या माउंट स्टुअर्ट एल्फिस्टन यानं स्थापन केलं होतं. आणि याच संस्कृत कॉलेजमध्ये, पुण्यातल्या संस्कृत कॉलेजमध्ये अभ्यास करत होते कृष्णशास्त्री चिपळूणकर. हा मुद्दा लक्षात घ्या. कलकत्त्यामधले संस्कृत कॉलेजचे प्राचार्य होते
ते म्हणजे कोण? तर इथं नक्की लक्षात घ्या, प्राचार्य होते ईश्वरचंद्र विद्यासागर. तर ईश्वरचंद्र विद्यासागर हे या ठिकाणी याचं राईट आन्सर आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. तर लक्षात घ्या, हेनरी विव्हियन डेरोजिओ. हेनरी विव्हियन डेरोजिओ जर आपण पाहिलं तर हेनरी विव्हियन डेरोजिओ पण एक प्राध्यापक राहिलेले आहेत. प्राचार्य नव्हते, मात्र प्राध्यापक होते. मात्र ते कोणत्या कॉलेजचे प्राध्यापक होते? तर हिंदू कॉलेज जे आहे, तर हिंदू कॉलेजचे प्राध्यापक या ठिकाणी हेनरी विव्हियन डेरोजिओ या ठिकाणी होते. त्यांनी त्या हिंदू कॉलेजमध्ये बंगाली तरुणांना संघटित करून यंग बंगाल या नावाचं संघटन या ठिकाणी सुरू केलेलं होतं. तर ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी विधवा पुनर्विवाहासाठी देखील प्रयत्न केला. ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या प्रयत्नामुळे सन 1856 साली विडो रिमॅरेज ऍक्ट या ठिकाणी संमत झाला. या ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी एक महत्वाचं वृत्तपत्र देखील सुरू केलं, ज्या वृत्तपत्राचं नाव होतं सोमप्रकाश आणि विडो वुमन या नावाचा ग्रंथ देखील या ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी या ठिकाणी लिहिला होता. हा पण मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. तर या प्रकारचे महत्वाचा प्रश्न ईश्वरचंद्र विद्यासागर हे या प्रश्नाचं राईट आन्सर या ठिकाणी दिसून येतं. चला नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया. कविराज मार्ग हा थोडासा मिडिवल इंडिया आणि एन्शंट मिडिवल इंडियावरचा प्रश्न आहे, म्हणजे आपण याला म्हणू शकतो प्री मिडिवल इंडिया. ठीक आहे ना. तर प्री मिडिवल इंडिया यावर हा प्रश्न आहे. कविराज मार्ग आणि रानमालिका या ग्रंथाची निर्मिती खालीलपैकी कोणी केली? कविराज मार्ग आणि रानमालिका, राजेंद्र प्रथम, कृष्णदेवराय, अमोघ वर्ष आणि अच्युत देवराय. तर राईट आन्सर आहे अमोघ वर्ष. आता मुद्दा असा आहे, अमोघ वर्ष कोण होता? तर लक्षात घ्या, राष्ट्रकूट शासक होता. राष्ट्रकूटांची महाराष्ट्रामध्ये सत्ता येते बघा. महाराष्ट्रातील सत्तांचा जर क्रम आपण पाहिला तर पहिले आपल्याला सातवाहन पाहायला भेटतात. डोबळमानाने आपण पाहूया. सातवाहन आहे. सातवाहनांचा पराभव या ठिकाणी होतो, लक्षात घ्या. सातवाहनांच्या नंतर महाराष्ट्रामध्ये वाकाटकांची सत्ता येते. विदर्भ मध्ये पुरिका ही त्यांची राजधानी होती. वाकाटकांच्या नंतर आपल्याला पाहायला भेटतं चालुक्यांची सत्ता आली. चालुक्यांचा पराभव होऊन राष्ट्रकूट सत्तेमध्ये येतात. राष्ट्रकूटांचा संस्थापक होता दंतीदुर्ग. हा पण मुद्दा लक्षात घ्या. आणि मग दंतीदुर्गाच्या नंतरचा जो वारस होता म्हणजे अमोघ वर्ष आहे. तर लक्षात घ्या, अमोघ वर्षाचं राज्य जर आपण पाहिलं किंवा त्याचा कार्यकाळ जर आपण पाहिला तर आपल्याला दिसून येतो की 800 ते 878 एडी हा त्याचा कार्यकाळ आहे. आणि या अमोघ वर्षाचं एक वैशिष्ट्य असं आहे की हा राजा जो होता हा भारतात सर्वात दीर्घकाळ सिंहासनावर बसणारा शासक आहे. तो वयाच्या 13व्या वर्षी सिंहासनावर बसला आणि सुमारे 64 वर्ष यानं इथं राज्य केलेलं आहे, हे लक्षात घ्या. वाकाटकांचा शासक बनला. अमोघ वर्षाचं वैशिष्ट्य असं आहे, त्याच्या काळामध्ये कन्नड भाषा जी आहे तर त्या कन्नड भाषेचा मोठ्या प्रमाणात विकास झाला. कन्नड भाषेचं अभिजात युग म्हणून या ठिकाणी अमोघ वर्षाच्या कार्यकाळाला ओळखलं जातं. आणि यानं मग कविराज मार्ग आणि रानमालिका हे दोन महत्वाचे ग्रंथ देखील लिहिले. याचबरोबर याचा दरबार हा षष्ठ दिग्गज दरबार या ठिकाणी मानला जातो. तर षष्ठ दिग्गज दरबार, तर लक्षात घ्या 6 विद्वान याच्या दरबारामध्ये या ठिकाणी होते. पंपा, पोंपा, रत्ना, जिनसेन यांसारखे महत्वाचे या ठिकाणी विद्वान हे या ठिकाणी अमोघ वर्षाच्या दरबारामध्ये राहिल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. तर हा पण महत्वाचा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या. पुढचा बघा, हा एक प्रश्न आपण पाहू शकतो. खालीलपैकी कोणत्या भारतीय शासकांनी 1857च्या उठावात ब्रिटिशांची मदत केली? 1857चा विद्रोह सातत्याने प्रश्न आलेले आहेत, लक्षात घ्या. सातत्याने प्रश्न 1857च्या विद्रोहावर येत आहेत. आणि ते प्रश्न जे येत आहेत ते बऱ्यापैकी कन्फ्यूज करणारे प्रश्न असतात. अशाच प्रकारचा हा एक प्रश्न आहे. आणि त्याच्यामध्ये म्हटलंय की कोणते असे भारतीय शासक आहे ज्या शासकांनी 1857च्या विद्रोहात सहभाग घेतला नव्हता किंवा इंग्रजांना त्यांनी मदत केली? तर लक्षात घ्या, ब्रिटिशांना मदत करणारे कोण होते? तर ग्वाल्हेरचे शिंदे, इंदोरचे होळकर होते का? हो, होते. हैदराबादचा निजाम आणि भोपाळचा नवाब उठावापासून दूर राहिले आणि इंग्रजांना सपोर्ट केलेला आहे. विधान बरोबर आहे का? एकदम बरोबर आहे. जोधपूरचे राजपूत शासक, पटियाला, नाभा आणि जिंदचे शीख शासक. तर शीख तर लोक 57च्या विद्रोहामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी होते, त्यामुळं हे देखील याचं राईट हे देखील बरोबर आहे. आणि काश्मीरचा महाराजा आणि नेपाळचा राणा, तर हे पण बरोबर आहे.
म्हणजे लक्षात घ्या, वरील सर्व लोक यांनी इंग्रजांना सपोर्ट केल्याचं इथे या ठिकाणी संबोधलेलं आहे. तर हा मुद्दा इथे या ठिकाणी आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता बघा, त्याच्याशी संबंधित एक दुसरा प्रश्न आपण इथं पाहिला, भारतीय संस्थानिकांचे वर्णन. भारतीय संस्थानिक जे होते, जे काय स्टेट्स होते, तर त्या भारतीय संस्थानिकांचं वर्णन वादळातील तरंगरोधक अशा शब्दात कोणी केलं? वादळातील तरंगरोधक. जसं की आपण पाहतो, एखादं वादळ येतं आणि त्याला रोखण्यासाठी जे तरंग निर्माण या ठिकाणी होतात, तर ते तरंगरोधक म्हणून या ठिकाणी कोणी केलं? म्हणजेच काय, हा बघा, आता असे जेव्हा प्रश्न येतात ना, तेव्हा या ठिकाणी त्या प्रश्नाचा आशय काय आहे, आशय म्हणतोय मी, तर तो लक्षात ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. म्हणजे उगाचच आपण काही पण गेस करून प्रश्नाचं उत्तर सॉल्व्ह करू नका. मी तुम्हाला हे वारंवार सांगतोय, परीक्षा ही डेप्युटी कलेक्टर नियुक्त करणारी आहे. परीक्षा ही DYSPचं पद देणारी आहे, तहसीलदाराचं पद देणारी आहे. आणि म्हणून त्या पदाला समोर ठेवून प्रश्न हे थोडेसे कठीण स्वरूपातील असणार आहे. म्हणून विचार करायचा आपण की हा प्रश्न कोणत्या टॉपिकवर विचारलेला आहे, हिस्ट्री मधला कोणता टॉपिक आहे, असं विचार केला पाहिजे. आता वादळातील तरंगरोधक संस्थानिकांचं वर्णन केलेलं आहे. संस्थानिकांचं वर्णन वादळातील तरंग. आता इथं मुद्दा असा आहे, वादळ कधी आलं होतं? तर यस, 1857च्या उठावामध्ये वादळ आलं होतं. वादळ म्हणजे खरं जॉग्राफीतलं वादळ नका म्हणू, म्हणजे भारतीय लोकांनी इंग्रजांविरुद्ध उठाव केला होता आणि त्या उठावाला गतिरोधक म्हणून या ठिकाणी संस्थानिकांनी भूमिका बजावली होती इंग्रजांना सपोर्ट करण्याची. मग साहजिकच वादळातील तरंगरोधक कोण म्हणणार आहे की जे 1857च्या उठावाच्या वेळेस काम करत होते? कर्जन होता का, लॉर्ड माउंटबॅटन होता का, कॅनिंग होता की डलहौसी होता? तर राईट आन्सर या ठिकाणी लॉर्ड कॅनिंग हे या प्रश्नाचं राईट आन्सर लॉर्ड कॅनिंग आहे. लक्षात या कंबाईनला पण हा प्रश्न उपयुक्त आहे, येऊ शकतो. राज्यसेवा पूर्वला पण या ठिकाणी येऊ शकतो. वादळातील तरंगरोधक कॅनिंगनं संस्थानिकांना संबोधलेला आहे. मुद्दा नीट या ठिकाणी लक्षात घ्या. यानंतरचा हा एक प्रश्न आपण पाहूया. औरंगजेबानं खालीलपैकी कोणास साम्राज्याची प्रथम नारी म्हणून सन्मानित केलं? ठीक आहे ना. तर बघा, मुघल इंडियावर एक प्रश्न या ठिकाणी आहे. मी असं म्हणणार नाही की औरंगजेबावर येईल, परंतु कोणत्या ना कोणत्या तरी मुघल शासकावर येईलच. कारण मागच्या 3 वर्षांचा जर अनुभव आपण पाहिला तर 3 वर्षांच्या पेपरमध्ये मुघलांवर सातत्यानं प्रश्न येत आहेत. कधी मुघल काळातील चित्रकार यांच्यावर प्रश्न विचारले जातात, कधी मुघल काळातील स्थापत्य कला यांच्यावर प्रश्न विचारले जातात, कधी मुघल काळातील महिला, विद्वान महिला त्यांच्यावर प्रश्न आहेत. म्हणजे मुघलांवर प्रश्न आहे. अकबरावर येऊ शकतो, बाबरवर येऊ शकतो, हुमायूनवर येऊ शकतो, मुघल काळामधल्या शेरशाह सुरी त्याच्यावर पण या ठिकाणी प्रश्न येऊ शकतो, होऊ शकतो. औरंगजेबावर पण येईल. तशा प्रकारचा एक प्रश्न मी या ठिकाणी इथं तयार करून आणलेला आहे की औरंगजेबानं खालीलपैकी कोणत्या महिलेला या ठिकाणी साम्राज्याची प्रथम नारी म्हणून सन्मानित केलं? रोशन आरा, गोहन आरा, जहा आरा आणि नूरजहा या प्रकारचा हा प्रश्न या ठिकाणी आहे. तर थोडंसं या प्रश्नाचं थोडंसं महत्व पण आहे इथं, आणि काय नेमकं आहे ते थोडंसं आपण इथं समजून घेऊया. आता बघा, ही नूरजहा कोण आहे लक्षात घ्या. तर नूरजहा जहांगीरची पत्नी आहे, बरोबर आहे. तर नूरजहा या ठिकाणी जहांगीर जे आहे तर त्या जहांगीरची पत्नी या ठिकाणी आहे. तर अत्यंत सुंदर असणारी ही इराणची महिला आहे, जिला पाहता क्षणी जहांगीरच्या प्रेमामध्ये पडला आणि नूरजहा सोबत या ठिकाणी त्यानं विवाह या ठिकाणी केला. जहांगीरच्या उतरत्या काळामध्ये नूरजहानच सगळ्या गोष्टी म्हणजे राजकारणामध्ये सहभाग घेऊन तिने या ठिकाणी काम केलं होतं. राज्यकारभारातले सर्व निर्णय नूरजहा घेत होते आणि म्हणून मग असं म्हटलं जातं की शहाजहानचा जो मुलगा होता, जहांगीरचा जो मुलगा होता शहाजहान, तो खूप जास्त त्रस्त झाला होता नूरजहाच्या राजकीय सहभागामुळं. तर आपण मुद्दा लक्षात घ्या. आता बघा काय नेमकं झालं. तर या नूरजहाचा एक भाऊ होता ज्याचं नाव होतं आसफ शहा. नूरजहाचा एक भाऊ होता ज्याचं नाव होतं आसफ शहा. तर हा जो आसफ शहा जो होता, तर त्या आसफ शहाला एक सुंदर मुलगी होती. नूरजहाचा भाऊ होता आसफ शहा आणि त्या आसफ शहाला एक सुंदर मुलगी या ठिकाणी होती जिचं नाव होतं मुमताज. जिचं नाव होतं मुमताज. मुद्दा नीट लक्षात घ्या. आसफ शाह नूरजहाचा भाऊ आहे आणि या आसफ शहाला एक सुंदर मुलगी होती जिचं नाव होतं मुमताज. आणि या मुमताजचा विवाह हा या ठिकाणी शहाजहान सोबत झाला होता. ठीक आहे ना.
तर मुमताजचा विवाह शहाजहान सोबत या ठिकाणी झाला होता. असं म्हटलं जातं शहाजहानची ही दुसरी पत्नी होती. म्हणजे शहाजहानचा मुमताज सोबत विवाह होण्याच्या आधी एक विवाह झाला होता आणि ही मुमताज ही त्याची दुसरी पत्नी या ठिकाणी होती. आता लक्षात घ्या, आपल्या सर्वांना माहिती आहे शहाजहान आणि मुमताज हे म्हणजे एक प्रकारे प्रेमाचं इथे या ठिकाणी मिसाल आहे. या दोघांच्या प्रेमाची मिसाल या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते. खूप जास्त या दोघांमध्ये या ठिकाणी प्रेम संबंध होते. मुमताजचं निधन झालं आणि तिच्या सन्मानार्थ या शहाजहाननं ताजमहल या ठिकाणी उभारला. ताजमहल हे प्रेमाचं प्रतीक आपण या ठिकाणी मानतो, हे पण आपल्याला माहिती आहे. इतिहास काय सांगतो नीट समजून घ्या. शहाजहान जो आहे तर त्या शहाजहानला एकूण 14 मुलं झाली. ठीक आहे, शहाजहानला एकूण 14 मुलं झाली. आता शहाजहानची सर्वात प्रिय पत्नी होती ती म्हणजे मुमताज. शहाजहानची सर्वात प्रिय पत्नी होती मुमताज. शहाजहानने भविष्यामध्ये त्यानंतर पण लग्न केले. लक्षात घ्या, 5, 6, 10, 15 विवाह झाले असतील, नाही असं नाही, परंतु शहाजहानला जी 14 मुलं झाली ती त्यानं एकाच मुलीपासनं जन्माला आणली, ती म्हणजे मुमताज. एकाच पत्नीपासनं त्याला 14 मुलं झाली, ती पत्नी होती मुमताज. लक्षात घ्या, मुमताजचं निधन कसं झालं तर 14वं मुलगं किंवा 14वं मूल जे होतं तर त्या 14व्या मुलाला जन्म देता देता मुमताजचं निधन झालेलं आहे. अशा प्रकारचा इतिहास आपल्याला या ठिकाणी सांगतो. आणि मग ते 14वं मूल जन्माला आल्यानंतर मुमताज या ठिकाणी निधन पावलेली आहे, हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. मग ते 14वं मूल कोणतं की ज्याचा जन्म झाला आणि मुमताजचं निधन झालं, तर ती मुलगी होती जिचं नाव होतं गोहन आरा. ठीक आहे, तर ती मुलगी आहे गोहन आरा. तर तिच्या या ठिकाणी इथे या ठिकाणी तिला जन्म दिला आणि मुमताजचं निधन या ठिकाणी झालं. म्हणजे शहाजहानची सर्वात शेवटची मुलगी गोहन आरा हे या ठिकाणी लक्षात असू द्या. आता बघा, मुमताजच्या सन्मानार्थ त्यानंतर त्यांनी ताजमहल बांधला, तो नंतरची बाब. आता इथं लक्षात घ्या की शहाजहान आणि मुमताज यांची पहिलं अपत्य कोण होतं, तर यांचं पहिलं अपत्य आहे ते म्हणजे जहाआरा. यांचं पहिलं अपत्य आहे जहाआरा. यांना पहिली मुलगी झालेली आहे जहाआरा, हे लक्षात घ्या. आता बघा, ही जहाआरा पहिली मुलगी आहे, म्हणजेच पाहायला असं भेटतं औरंगजेब शहाजहानचा कोण आहे तर या ठिकाणी मुलगा आहे. तर औरंगजेबची ही मोठी बहीण आहे. ठीक आहे ना, जहाआरा औरंगजेबची ही मोठी बहीण आहे जहाआरा. तर लक्षात घ्या, साम्राज्याची प्रथम नारी म्हणून औरंगजेबनं या जहाआराला सन्मानित केलेला आहे, हा मुद्दा लक्षात घ्या. साहजिकच ती शाही कुटुंबातील आहे आणि त्यामुळे ती खूप जास्त विद्वान देखील या ठिकाणी आहे. तरबेज होती युद्ध कौशल्यामध्ये, घोड्यावर बसण्यात रपेट करण्यामध्ये तरबेज या ठिकाणी होती. या प्रकारे जहाआरा ही कैक गुण संपन्न या ठिकाणी होती आणि म्हणून मग औरंगजेबनं इथं सन्मान केला आणि साम्राज्याची प्रथम नारी म्हणून तिला या ठिकाणी त्यानं संबोधलेलं आहे. याचं राईट आन्सर जहाआरा हे या ठिकाणी आहे. रोशन आरा ही देखील औरंगजेबाची बहीणच या ठिकाणी आहे. मुमताज आणि शहाजहान यांची मुलगीच या ठिकाणी रोशन आरा देखील आहे. तर या प्रश्नाचा राईट आन्सर जहाआरा. साम्राज्याची प्रथम नारी म्हणून जहाआराला औरंगजेबानं संबोधलेला आहे, हा मुद्दा लक्षात घ्या. आता औरंगजेबाच्या बद्दल जर प्रश्न यायचे राहिले तर लक्षात घ्या, औरंगजेब हा इम्पॉर्टंट आहे. याला जिंदा पीर या नावानं पण संबोधलं जातं. लक्षात घ्या, जिंदा पीर या नावानं संबोधलं जातं. का बरं जिंदा पीर म्हटलं जातं याला, तर या हा युद्धभूमीमध्ये देखील 5 वेळा नमाज या ठिकाणी पडायचा, युद्धभूमीत देखील पडायचा. याचबरोबर याचं एक वैशिष्ट्य असं होतं की हा एखाद्या ठिकाणी केलेली लूट, त्या लुटीतून या ठिकाणी जी काही संपत्ती मिळती तर त्या संपत्तीतून साम्राज्य वाढवण्याचं यांनी काम केलं, परंतु त्या लुटीतून त्यानं स्वतःची उपजीविका चालवली नाही, हा एक महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या. औरंगजेब हा स्वतःच्या हातानं मुस्लिम समाज जो काही टोप्या घालतो गोल, तर त्या टोप्या तो विणायचा. स्वतःच्या हातानं कुराणांचे आयते लिहायचा आणि ते बाजारामध्ये विकल्या जायचे. औरंगजेब बादशाह याच्या नावानं किंवा याच्या हातातून बनलेली विणलेली टोपी, त्याच्या हाताने लिहिलेलं कुराण ते वाचण्यासाठी व्यापारी लोक, मोठे मोठे लोक खूप सारे पैसा औरंगजेबाला द्यायचे आणि त्यातून मग तो आपली उपजीविका या ठिकाणी चालवायचा. तर या प्रकारे हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. तर त्याला जिंदा पीर या ठिकाणी म्हटलं जायचं. या प्रकारे त्याचबरोबर औरंगजेब जो आहे तर त्याच्या काळामध्ये जे काही विद्रोह झाले,
तर तिथे कुठेतरी प्रश्न विचारला जाण्याची शक्यता आहे. त्याच्या काळातील सर्वात महत्त्वाचा विद्रोह तो म्हणजे जाट विद्रोह. जो जाट विद्रोह हा या ठिकाणी गोपाळनं केलेला होता. गोपाळ, त्याचबरोबर राजाराम चुडामल हे 3 महत्त्वाचे नेते होते ज्यांनी औरंगजेबाच्या विरोधात विद्रोह या ठिकाणी केल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. तर या प्रकारच्या छोट्या मोठ्या जे काही प्रश्न आहेत ते औरंगजेबावर विचारले जाऊ शकतात. औरंगजेबाच्या काळामध्ये ज्या काही समस्या निर्माण झाल्या होत्या, ज्यामुळं मुघल साम्राज्य नंतरच्या काळामध्ये डिक्लाइन या ठिकाणी झालं, ते म्हणजे जहागीरदारी जे काय वाटण्यावरनं जे काही वादविवाद या ठिकाणी झाले ते पण थोडेसे संदर्भ आपण या ठिकाणी पाहून घेणं खूप जास्त गरजेचं आहे. आपल्या ॲप्लिकेशनमध्ये आपण ज्या काही नोट्स पुरवलेल्या आहेत त्या नोट्समध्ये औरंगजेबाबद्दलची पूर्ण डिटेल्स माहिती इथे या ठिकाणी आहे. औरंगजेबानं ज्या राजकीय मोहिमा या ठिकाणी घेतल्या तर त्या पण तुम्ही या ठिकाणी इथं पाहू शकता की त्याचे दक्षिण अभियान जे आहे, त्याचबरोबर आसाममध्ये त्याने मीर जुमलाला नियुक्त केलं होतं. मीर जुमला, ठीक आहे ना, मीर जुमला, तर हा एक व्यक्ती या ठिकाणी पाहायला भेटतो. असा प्रश्न एकदा नेट सेटच्या पेपरला विचारला गेला होता की आसाममध्ये त्यानं कोणता प्रतिनिधी नियुक्त केला होता, तर मीर जुमला जो आहे त्याला या ठिकाणी नियुक्त केलं होतं. औरंगजेबाच्या बद्दल अजून महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात असू द्या, त्यानं गुरु तेज बहादूर जे आहे तर गुरु तेज बहादूर यांची या ठिकाणी हत्या केली होती. हे पण लक्षात घ्या. इस्लाम धर्म कबूल करण्यासाठी औरंगजेबानं त्यांच्यावर या ठिकाणी दबाव आणला होता गुरु तेज बहादूर. तर त्या गुरु तेज बहादूरांची हत्या केली. आणि महाराष्ट्रामध्ये पण आपल्या सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये संभाजी महाराज जे आहेत त्यांची पण निगृण हत्या औरंगजेबाच्या माध्यमातून झाल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. तर हा पण एक महत्त्वाचा मुद्दा आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटेल. औरंगजेबची दक्षिण जी स्वारी आहे, दक्षिण अभियान, ते थोडंसं व्यवस्थित या ठिकाणी करा. गोवळकोंडा आहे, कुतुबशाही आहे, त्याचबरोबर निजामशाही आणि त्याचबरोबर इकडं असणारं या ठिकाणी आदिलशाही, तर त्यावर थोडंसं या ठिकाणी काम करणं आपल्याला या ठिकाणी गरजेचं या ठिकाणी आहे. त्याच्या काळामध्ये बीबी का मकबरा या ठिकाणी आहे, ते या ठिकाणी इथं आपल्याला पाहायला भेटतं. मुस्तेद खान याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. लक्षात घ्या, मुस्तेद खान जो आहे तर हा मुस्तेद खान यानं या ठिकाणी मुस्तेद खान यानं मासिम ए आलमगिरी हा ग्रंथ लिहिला. कोणता? तर आलमगीर म्हटलं जायचं औरंगजेबला, तर मासिर ए आलमगिरी, ठीक आहे, इथं व्यवस्थित लिहितो बघा मी, मासिर ए आलमगिरी, मासिम ए आलमगिरी या नावाचा ग्रंथ, आलमगिरी या नावाचा ग्रंथ त्याने लिहिला. कोणी? मुस्तेद खान यांनी. आणि हा मुस्तेद खान हा आपल्याला पाहायला भेटतो औरंगजेबच्या जे काही 51 वर्ष राज्य केलं औरंगजेबानं, त्याचा संपूर्ण इतिहास हा मुस्तेद खाननं इथे या ठिकाणी मासिर आलमगिरीमध्ये लिहिल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं. ईश्वरदास नागोर हा देखील एक महत्त्वाचा याच्या दरबारातील इतिहासकार या ठिकाणी होता, पोएट होता असं म्हणूया आपण. तर ईश्वरदास नागोर, तर हा पण एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे. तर ठीक आहे, तर औरंगजेबवरच प्रश्न येईल असं माझं म्हणणं नाहीये. अकबर मोस्ट इम्पॉर्टंट आहे. अकबर हा आवडता आहे, लक्षात घ्या, एमपीसीचा आणि आपला महाराष्ट्रातला सहिष्णू, भारतातला सहिष्णू राजा म्हणून आपण अशोकानंतर अकबराला मानतो. तर त्या प्रकारे अकबरच्या काळामध्ये झालेल्या सुधारणा त्या पण व्यवस्थित या ठिकाणी करणं खूप जास्त गरजेचं. तर ठीक आहे, या प्रकारचा हा प्रश्न आपण इथं पाहिला. लक्षात घ्या मित्रांनो, 2025ची तयारी जे कोण करतायत, साहजिकच फ्रेशर विद्यार्थी असतील आणि 21 जुलैची परीक्षा झाल्यानंतर ज्यांना राज्यसेवेचं एक पोस्ट मिळवायची आहे, डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नला जे सामोरं जाण्याचं धैर्य करतायत, म्हणजे करा मी असं म्हणतो, कारण ऑब्जेक्टिव्ह पेक्षा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न माझ्या दृष्टिकोनातून सोपा पॅटर्न आहे. कारण लक्षात घ्या, या पॅटर्नमध्ये तुम्ही या ठिकाणी स्वतःला फिट करण्याचा प्रयत्न करा, लिखाणाचा सराव या ठिकाणी करा. मात्र ते आत्ता नका करू, राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेचा पेपर होऊ द्या. जे विद्यार्थी 25ची तयारी आत्तापासून करतायत त्या विद्यार्थ्यांना सांगणं आहे, हिस्ट्री बाय संतोष चव्हाण हे आपलं ॲप्लिकेशन आहे. त्या ॲप्लिकेशनमध्ये इतिहास GS आणि इतिहास ऑप्शनल या 2 बॅचेस इथं आहे. जर तुमचा हिस्ट्री ऑप्शनल असेल तर हिस्ट्री ऑप्शनलची बॅच तुम्ही इथं जॉईन करू शकता. अन्य कोणता ऑप्शनल ठेवून GS हिस्ट्री करायची असेल तर ती देखील तुम्ही इथं या ठिकाणी करू शकता. ऑनलाईन लेक्चर्स या ठिकाणी आहे. डेली एखादं लेक्चर आपण या ठिकाणी रेकॉर्ड करून ते अपलोड या ठिकाणी केलं जातं.
त्यामध्ये 50% पेक्षा जास्त रेकॉर्डिंग झालेले आहेत. बाकीच्या उर्वरित रेकॉर्डिंग या येत्या 1-2 महिन्यामध्ये कंप्लीट होणार आहे. तर लक्षात घ्या, संपूर्ण अभ्यासक्रम जो आयोगानं दिलेला आहे तो सगळा आपण इथे घेतलेला आहे. प्रत्येक टॉपिकच्या स्वतंत्र PDF नोट्स देखील आपण दिलेल्या आहेत. लिखाणाचा सराव तुमच्याकडनं मी करून घेणार आहे. 21 जुलैच्या नंतर लिखाणाचा सराव होणार आहे. याचबरोबर बॅचची व्हॅलिडिटी 15 महिने आणि याचबरोबर व्ह्यूज अनलिमिटेड आहे. तर तुम्ही या प्रकारची बॅच GS आणि त्याचबरोबर ऑप्शनल जर पुण्यामध्ये येणार नसाल तर या प्रकारची बॅच ऑनलाईन तुम्ही या ठिकाणी जॉईन करू शकता आणि जर पुण्यात येणार असाल तर ऑफलाईनची बॅच ऑलरेडी स्टार्ट झालेली आहे. तर लक्षात घ्या, ऑफलाईन बॅच आपली इतिहास GS ची बॅच आहे आणि 21 जुलैच्या पेपर नंतर हिस्ट्री ऑप्शनलची बॅच पण ऑफलाईन या ठिकाणी होणार आहे. ज्यांना ज्यांना शक्य होते पुण्यामध्ये येऊन माझ्या मार्गदर्शनाखाली ऑप्शनल आणि GS करायची, तर ज्यांना ज्यांना या ठिकाणी शक्य आहे पुण्यात येऊन ऑफलाईन बॅच करायची, तुम्ही जरूर या ठिकाणी या. हिस्ट्रीमध्ये सगळ्या प्रकारच्या शंका कुशंका मी सॉल्व्ह करून देईल. अभ्यासक्रम आपण पूर्ण करू, लिखाणाचा सराव करू आणि 2025च्या पेपरमध्ये महाराष्ट्रात जो काही टॉपर येईल हिस्ट्री ऑप्शनल घेणाराच येईल अशा प्रकारचं काम आपण करूया. GS ला पण हिस्ट्री जे जे काही घटक आहेत ते सगळं आपण करणार आहोत. आर्ट अँड कल्चर, भक्ती मुवमेंट, त्याचबरोबर या ठिकाणी मॉडर्न इंडिया, आफ्टर इंडिपेंडन्स, मॉडर्न वर्ल्ड, हे सगळे घटक आपण GS मध्ये पण या ठिकाणी शिकवणार आहेत. तर मित्रांनो, तुम्ही हे लेक्चर्स केलं त्याबद्दल तुमचं खूप खूप आभार आहे. अशाच प्रकारे लेक्चर अटेंड करत चला. जेव्हा शक्य होईल तेव्हा मी लेक्चर्स या ठिकाणी देतोय. मला मान्य आहे की खूप सारे विद्यार्थी सारखे मेसेज करतात डेली लेक्चर करा, पण शक्य होत नाहीये. माझ्याकडे थोडंसं वर्कलोड जास्त असल्या कारणामुळं, पण जेव्हा जेव्हा शक्य होतं तेव्हा तेव्हा मी तुमच्या सेवेसाठी हजर आहे. मित्रांनो, आपलं लेक्चर झाल्यानंतर आपल्या मित्रांना हे लेक्चर जरूर शेअर करा. त्याचबरोबर आपला चॅनल सबस्क्राईब देखील करा. थांबतो आता. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.